तुम्ही माझं निकनेम बंडू ठेवले? नाही नाही, ठेवलं नाही, म्हणजे ही रीनाने ठेवलं. ते ऍक्च्युली काय झालं की अचानक विचारलं ना की कुठला मित्र, मग काही नाव सुचलं नाही म्हणून ती बंडू बोलली. सॉरी. बाय. बाय. तुझ्यामुळे झालं. मी काय केलं? बंडू म्हणे. बंडू. बर पी. गरम चहा पी, थंड हो. बंडू गप्पा आता. अगं नीता, इथे नाही बघ. काय काय सुंदर आयडिया शोधून काढली बघ. पटकन इकडे ये बघ. काय काय हो? बघू. कोल्हापूरकरांनो, एक रुबाबदार रांगडा आणि थरारक खेळ अनुभवायला सज्ज व्हा. भारी ना ताई? कसली भारी आयडिया ओळखून काढली हो. 100% सांगते, हे डोकं फक्त सावीच असणार आहे बघा. हो, कसले स्मार्ट आणि हुशार आहे ना ती. ताई, राहून राहून ना एकच गोष्ट सारखी मनाला वाटते बघा. ह्या घरात जर सून म्हणून कोण यायला हवी तर ती फक्त सावीच. खरंच अगदी मनातलं बोललीस बघ. व्हिडिओ लाईक हा करा करा. मी पण माझा मोबाईल घेऊन येते. हो हो हो. हे बघा, झालं झालं, माझं पण झालं. इरा, अरे बापरे, आईला सांगणार आहे ना? नाही नाही नाही, मी तर असं नाही पाहिलं. इरा, हे बघ इरा, हे बघ, तुला वाटतंय तसं नाही. अगं इरा, इरा ऐकून घे. हे बघ, ऐकून घे. आत्या, अगं इरा ऐक. इरा थांब, अगं ऐकून घ्या. जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेव. आत्या, काय झालं? हे बघा. भाऊराव नाईकांच्या कुस्ती कॉम्पिटिशनचा व्हिडिओ आहे हा. आणि हा व्हिडिओ लाईक कोणी केलाय माहितीये का तुम्हाला? अवंती वहिनींना. आणि नीता वहिनींनी. एक रुबाबदार रांगडा आणि थरारक खेळ अनुभवायला सज्ज व्हा. आणि आत्या, आत्या हे बघा, ह्यांच्या कानात कापसाचे बोळे सुद्धा नाहीयेत. काय सांगितलं होतं तुला? कानात जर कापसाचे बोळे दिसले नाहीत, मी काय करेन याचा विचार सुद्धा नाही करू शकत.
अरे हे काय भाऊंच्या या व्हिडिओला अजून एक लाईक आहे. आई तुझ्या लाडक्या धैर्याचा. आई काय झालं नाही म्हणजे तुम्ही सगळे अचानक असे इथं. एक रुबाबदार रांगडा आणि थरारक खेळ अनुभवायला सज्ज व्हा. भाऊंचा हा व्हिडिओ तू लाईक केलायस? हा व्हिडिओ कशासाठी तयार केला गेलाय माहितीये ना? शाळा बांधण्यासाठी तू भाऊंना समर्थन देतोयस असं समजू का मी? नक्की कोणाच्या बाजूने आहेस तू? अरे बोल. पण हा व्हिडिओ मी लाईक केलेलाच नाहीये. खोटं बोलू नकोस रे, मी स्वतः बघितले. नाही मग तुझ्या बघण्यात काहीतरी चूक झाली असेल. परत एकदा चेक कर. ओके आई बघू जरा. हे काय अरे बस काय. अरे धैर्यानं केलेलं लाईक दिसत नाही आहे. गाई खरंच लाईक केलं होतं यानं. कुठं गायब झालं काय माहित. तुम्ही तिघात ना नीता माझं सोड. आपण भाऊजींना लवकरात लवकर कळवलं पाहिजे की सगळे त्यांच्या खोलीकडे येत आहेत. आईनं कळलंय की त्यांनी भाऊंचा व्हिडिओ लाईक केला. तुम्ही फोन लावा त्यांना. हॅलो भाऊजी. भाऊजी आई तुमच्या खोलीकडे येत आहेत. त्यांना समजलंय की तुम्ही भाऊंचा व्हिडिओ लाईक केलाय. लवकर डिसलाईक करा. मुद्दाम करताय ना हे सगळं? मी तो व्हिडिओ लाईक केलाय असं सांगून आईला भडकवताय माझ्या विरोधात.
करा. नाही, आई त्यांनी माझ्यात फूट पाडण्यासाठी तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते सगळं करा. पण याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण मी याआधी सुद्धा आईच्याच बाजूने होतो आणि कायम असेल. अरे आ काय सांगतोय आईच्या बाजूने आईच्या बाजूने. हा? नाही असशील रे, असशील तू आईच्या पाठीशी, पण ते फक्त दाखवण्यापुरता, कळलं ना. हे जे काय चाललंय ना तुझं, त्याच्यावर तर असंच दिसतंय की तू त्या भाऊराव नायकाच्या बाजूने. एक समज नाहीत की मूर्ख नाही येतात. विलास, बाद झालं विलास. एक तर चूक करायची आणि वर निर्लज्जासारखं परत बोलायचं. लाज कशी वाटत नाही तुला? अरे वा, केवढे लाईक्स झालेत व्हिडिओला. चांगला रिस्पॉन्स दिलाय पब्लिकने. एक रुबाबदार रांगडा आणि थरारक खेळ अनुभवायला सज्ज व्हा. डिसलाईक केला? मग धैर्यांना जर डिसलाईकच करायचा होता व्हिडिओ, तर मग आधी लाईकच कशाला करायचा? हा सगळा कुस्तीचा घाट ते का घालतायत माहितीये ना? आणि तसं जर का झालं ना तर शाळा उभारण्यासाठी त्या 6च्या 6 जागा त्यांना मिळतील. आणि म्हणून हे सामने आपल्याला होऊ द्यायचे नाहीयेत. आई अगं, आपण कशाला यात लक्ष घालत बसायचं? आणि कुस्तीचे सामने ठेवून असे किती पैसे कमवणार आहेत ते? शाळा काय अशा उभ्या राहतात काय? जाऊ दे, सोड तो विषय. हे बघ, तू जे करतेस ना ते परफेक्ट आहे आणि आय एम डॅम शुअर तुला त्यात सक्सेस नक्की मिळणार. आता फोन पण उचलायचा नाही. काय काही बोलायचंय का? नाही.
एवढी मिस कॉल, व्हॉइस मेसेज पण. जर डिसलाईकच करायचा होता व्हिडिओ तर मग आधी लाईकच कशाला करायचा? एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो तर दुसरा ताण होऊन बसलाय. आता यांची समजूत कशी काढायची? अरे तर शक्य आहे दादा, त्या धैर्यानं ना गंडवलंय आपल्याला. मी बघितलं होतं रे, त्यानं लाईक केलं होतं. भास्कर मला माहिती रे, त्या धैर्यानं का नाही मधल्या मध्ये काहीतरी गोळा घातला. हा धैर्य पण ना आज पोपटच केला माझा. भास्कर अरे जाऊ दे ना, सोड ना, मरू दे तिकडे. तू फक्त ना आता एका महत्वाच्या गोष्टीवर फोकस कर. कुठल्या? कुस्तीचा डाव सुरू होण्याच्या आधीच आपण त्याला चित करायचं. लक्षात ठेव, एकदा का त्या थेरड्याचा डाव पडला, आपला भाव आईच्या नजरेत वाढला. धैर्य, हाय. कुठं निघालास? आपल्याला एका विषयावर चर्चा करायची कॉलेजमध्ये जाऊन, माहितीये ना? हो, पण एक छोटस काम आहे माझं, तेवढं उरकून डायरेक्ट ऑफिसला पोहोचतो की मी. कसलंही छोटं किंवा मोठं काम करायला आत्ता जायचं नाही. मी कालच सांगितलं होतं तुला. त्यामुळे हो आई, येतो मी. काम उरकून वेळेत पोहोचतो. हा सांगितलं ना नाही म्हणून? आई अगं पण काही ऐकून घेणार नाहीये मी. तू माझ्यासोबत कॉलेजला येतोयस. अगं पण ठीक आहे, एक कॉल करून आलो की तोही नको करू. काय गरज होती व्हिडिओ डिसलाईक करायची? अवे अगं फोन वाजतोय. अवे मी अहो फोन उचला, निदान मला काय बोलायचंय ते ऐकून तरी घ्या की. अवे अरे फोन वाजतोय. अवे
कॅब. हा बंडू. गुड मॉर्निंग बंडू. बोल की. समोर दुसरं कोणी आहे का? हुशार आहेस हा, हुशार आहेस. आहेत भाऊ एकदम बरे आहेत हा. आणि काय मग? कोण आहे? तुझा बंडू. हा अगं आपला बंडू. घे बोल. मला नाही बोले. अरे त्या बंडूला मी विचारलंय म्हणून सांगा. हा भाऊ सांगते हा सांगते. धर बोल. मला नाही बोलायचं तूच बोल. हॅलो. आता आणि काय झालंय ना बोल. तुझा भोंगा जरा सायलेंट कर. सायलेंट डिग्री. हा बोला काय. हा बंडू बोल काय म्हणतो. कोण. झेंडू. हो झेंडूशीच बोलते. हा बोल ना झेंडू. हॅलो. झेंडू. अहो नाही ते म्हणजे काय म्हणालो तुम्ही आता. हा झेंडू. तुम्ही माझं नाव तुमच्या घरी झेंडू सांगितलंय. ते तुमच्या बंडूवरूनच सुचलं मला. अहो मी नाही ठेवलं ते नाव, रीनाने ठेवलं होतं. तुम्ही जरा बरं तरी नाव ठेवायचं. झेंडू. बरं ठीक आहे. कशाला फोन केला तुम्ही. मला नाही बोलायचं तुमच्याशी. अहो पण मला बोलायचंय की. नाही तुम्ही व्हिडिओला अनलाईक का केलं म्हणून मला नाही बोलायचं तुमच्याशी. ते हे सगळे आय मीन खूप जास्त बिझी होतो ना. सगळे काम असे एक साथ आले. त्यामुळं मे बी चुकून अनलाईक झालं असेल. हा मग ठीक आहे. सॉरी. आणि हा अजून एक. मला आज यायला जमणार नाही. म्हणजे यायची इच्छा खूप आहे माझी. पण काय ना कॉलेजमध्ये एक महत्वाचं काम निघालं सो तिकडे जायला लागणार. आय होप यू विल अंडरस्टँड. हॅलो. असं अचानक म्यूट का झालात. माझ्याशिवाय कशात लक्ष लागणार नाही का. काही काय डिगानी काम आहेत मला. हा ओके ओके. ते फक्त तुमची हेल्प झाली असती तेवढं. ठीक आहे पण तुम्ही तुमची कामं झाल्यावर या मग. थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग. इट्स ओके. बाय. बाय. झेंडू. काय मग व्हॉट से बंडू. तुझ्या बंडून आज दांडी मारली आणि सारखे काय ग बंडू 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 करत असते. तुझ्या ते बंडूमुळे त्याने माझं नाव तिकडे. काय तुझं नाव त्यानं तिकडं काय म्हणली. काही नाही. ए सावे मला सांगायला लागतं आधीच सांगते. तुला सांगितलं ना काही नाही. नाही असं कसं करतेस तू. मला सांग ना. रिक्षा आली बघ. रिक्षा आली. जा तू. मी भाऊन घेऊन येते पटकन. का सांगते ना
का म्हणते ना. भाऊ धैर्य हा आई. काय झालं? गाडी तयार आहे. मी सुद्धा रेडी आहे. चल. धैर्य लवकर ये. हा आलो. या भाऊ या. अरे आलो आलो. आता हे काय आणि भाऊ आता इव्हेंट सक्सेसफुल करायचा म्हणजे पब्लिसिटी पण दणक्यात झाली पाहिजे ना. म्हणून ही रिक्षा आहे. याच्यात माईक आणि स्पीकर आहे. त्याच्यावरून आपण जंगी जाहिरात करायची. हा अगं आधी किती बॅनर लावलेत आपण, हा? आणि व्हिडिओ पण केलाय की. आता ह्यो आणखीन खर्च कशा पाहिजे? भाऊ एक्स्ट्रा खर्च मान्य आहे मला, पण अहो बॅनर व्हिडिओ या नवीन गोष्टी झाल्या ना. अहो जाहिरातीचं मूळ एकच, रिक्षात न वाजलेला भोंगा. आणि आपल्या कोल्हापूर सारख्या जुनी माती जपून ठेवलेल्या शहरात रिक्षानं पब्लिसिटी करायची मजाच काही वेगळी आहे बघा. भाऊ रिक्षानं जाहिरात झालेली चांगलीच की. मी सविताईंना बोललोच होतो, काय बी काम लागू दे मला सांगा. आणि बघा की त्यांनी लगेच मला बोलावणं केलं. वा अरे वा, अभिमान आहे तुझा. अगं स्वतः काम करता करता इतरांना पण काम द्यायला लागलीस तू. बरं दाद झालं आता माझं कौतुक. विषय हा आहे की पब्लिसिटी व्हायची राहिली अशी कुठलीच कसर आपल्याला सोडायची नाही, जेणेकरून स्पर्धेचा बार असा दणक्यात उडेल. आणि तेव्हाच तर आपल्या शाळेसाठी पैसे उभे राहतील ना. अरे बाबा, तू म्हणशील ती पूर्व दिशा. चला आता उद्घाटन करून घेऊ. परत हा दे. हे जरा. हे जरा नारळ फोडून उद्घाटन करा. बाप्पा चला दादा मारा की आणि लावा स्पीकर आणि हो दे चर्चा. अशी जाहिरात करतो नाही, सगळी चर्चा चालली पाहिजे. सामने 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 पुरुषांचे भव्य कुस्ती सामने. सामने सामने सामने. चला चला चला, कुस्तीचा सुरू होतोय मुकाबला. कोण कुणाशी करताय दंगल, कोण कुणाशी करताय दंगल. कुस्तीचा डाव एकदाच दंगल. कोण कुणाशी करताय दंगल. कुस्तीचा डाव एकदाच दंगल. कॉलेजच्या मुलांना आणि शाळेच्या मुलांना एक खास ऑफर. एका तिकिटावर एक तिकीट फ्री. एका तिकिटावर एक तिकीट फ्री. चला 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 चला, सुरू होतोय कुस्तीचा मुकाबला. थांब.
अरे बापरे आई, अगं हिम्मत बघ या भाऊरावची, आपल्या कॉलेज समोर लावलाय बॅनर. काय रे, इथे काय झोपा काढायला येता का रे तुम्ही? हा बॅनर इथे कसा लागला? कुठे होता तुम्ही तेव्हा? माझी सुट्टी होती, हा रात्री लागला असावा.